आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस होता. दिवेआगरपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर बघायला जायचे असं आम्ही ठरवले. त्यानंतर आम्ही छान तयार झालो आणि निघालो जंजिरा किल्ल्यावर जायला. तुम्हाला माहितीच असेल, मुरुड जंजिरा हा किल्ला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अजिंक्य किल्ला आहे. हा किल्ला अरबी समुद्राच्या मधोमध वसलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीची उत्तम सोय आहे. जेव्हा बोटीत बसलो तेव्हा समुद्राच्या लाटा तसेच मधोमध असलेला किल्ला बघून माझ्या मनात तर विचार येत होते बाबा. हा किल्ला कोणी बांधला असेल, इथपर्यंत लोक कसे गेले असतील, हे सर्व विचार माझ्या मनात येत होते. असे म्हणतात जंजिरा हा किल्ला 15व्या ते 16व्या शतकात बांधलेला आहे. ह्या किल्ल्यावर सिद्धींचे अनेक वर्ष राज्य होते. त्यांनी हा किल्ल्याचा उपयोग संरक्षणासाठी आणि सागरी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला होता. किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर मोठ्या बोटीतून छोट्या बोटीमध्ये आपल्याला बसवल्या जाते आणि तिथून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला घेऊन जातात. छोट्या बोटीतून प्रवेशद्वाराच्या पायरीपर्यंत चढण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते आणि खूप भीतीसुद्धा वाटते त्यावेळेस. 22 एकरमध्ये असलेल्या ह्या किल्ल्यामध्ये 2 गोड्या पाण्याचे तलाव आहेत. पूर्ण समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या ह्या किल्ल्याच्या तलावामध्ये गोडे पाणी असणे किती आश्चर्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या, परंतु समुद्रातील किल्ला असल्यामुळे आणि मजबूत संरक्षणामुळे त्यांना यश मिळाले नाही. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील या किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. जंजिरा किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला पूर्णपणे समुद्रात बांधलेला आहे. त्यामुळे शत्रूंना या किल्ल्यावर हल्ला करण्यात अत्यंत कठीण होते. किल्ल्याभोवती उंच आणि मजबूत तटबंदी होती. सुमारे 19 बुरुज या किल्ल्यावर होते. या बुरुजावर मोठ्या तोफा बसवलेल्या होत्या.